शिवछत्रपतींनी मुसलमानांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. कारण हिंदू धर्माचं राज्य उभं केलं असं सांगितल्यानंतर पोटात दुखतं आणि रयतेचं राज्य उभं केलं असं म्हटल्यानंतर गोड गोड वाटतं. पण त्यांनी इस्लामी सत्ताधीशांच्या मानसिकतेचा कमी अभ्यास केलेला असतो. वास्तविक पाहता ज्या वेळेस अनेक हिंदू सरदार आम्हा हिंदूंची कत्तल करू नका अशा आश्रयाने दुःखाने ज्यावेळेस इस्लामी सत्ताधीशांसमोर जायचे, त्यावेळेस तैमूरलंग असेल, गझनीन असेल, मोहम्मद बिन कासिम असेल, अनेकांची नावं सांगता येतील. यांनी एकच उत्तर दिलेलं आहे, आम्हाला हिंदूंची कत्तल करून या देशामध्ये इस्लामचं भूषण वाढवण्यास जास्त रस वाटतो. आणि अशी परिस्थिती 800 वर्ष या देशात रुजलेली असताना शिवछत्रपती मुसलमानांना सोबत घेऊन राज्य का उभारतील, हा अस्सल संदर्भांसहित आलेला ऐतिहासिक दाखला आहे. म्हणून शिवछत्रपतींनी देवादेशा धर्माचं रक्षण करून प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांच्या उंचीची धर्मसंस्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवा.